आहे शिर्डीमध्ये गृहमंत्री अमित शहा येण्याआधी मंत्री पंकजा मुंडे गुरुस्थान मंदिराचं त्यांनी दर्शन घेत असताना त्या भावुक झाल्याचं बघायला मिळालं। मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची काही वेळ चर्चा देखील झाली आहे। दृश्य आपण पाहतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डीमध्ये येण्याआधीची ही दृश्य आहेत। मंत्री पंकजा मुंडे या गुरुस्थान मंदिराचं या संपूर्ण आवारात बसलेले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले, मात्र याच वेळेस त्या भावुक झाल्याचं बघायला मिळालं। मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची काही वेळ चर्चा झाल्याची ही माहिती आहे। शिर्डीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येण्याआधीची ही दृश्य आहेत। मंत्री पंकजा मुंडे गुरुस्थान मंदिराचं दर्शन घेताना भावुक झाल्याचं बघायला मिळाल्या। मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झाल्याची ही माहिती आहे। आणि त्याच वेळेस पंकजा मुंडे या भावुक झाल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। शिर्डीतली ही दृश्य आहेत गुरुस्थान मंदिरातली। दरम्यान पंकजा मुंडे या भावुक झाल्याचं या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। त्यांच्यासोबत इथं माजी आमदार स्नेहलता कोल्हे हे देखील आहेत। या दोघींमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। शिर्डीतली ही दृश्य आपण बघत आहोत। शिर्डीमध्ये गुरुस्थान मंदिरामध्ये दर्शनावेळेस मंत्री पंकजा मुंडे या काहीशा भावुक झालेल्या आहेत। पंकजा मुंडे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची यावेळेस काही वेळ चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आणि अर्थातच आपण या दृश्यांमधून देखील बघू शकतोय। शिर्डीवरती खरं तर शिर्डीमध्ये गृहमंत्री अमित शहा हे दौऱ्यावर आहेत। अहिल्यानगरमध्ये ते पोहोचले होते आणि त्याआधीच मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुस्थान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि त्याच वेळेस त्या भावुक झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची काही वेळ इथं चर्चा देखील झालेली आहे। शिर्डीतली ही दृश्य आपण पाहतो। दर्शनावेळेस मंत्री पंकजा मुंडे या भावुक झाल्या होत्या। नेमकं कारण काय हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, मात्र ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत। पंकजा मुंडे कशा पद्धतीने इथे भावुक झाल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय।